आज केंद्राचं 2025 आणि 26चं जे बजेट सादर झालं, देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आज हा अर्थसंकल्प सादर केला आणि खऱ्या अर्थानं विकसित भारताचं संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत त्या दिशेनं त्याची पायाभरणी करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे आजचा अर्थसंकल्प असं म्हणता येईल। समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे। एकूण 4 सूत्रांवरती हा अर्थसंकल्प आज सादर केला गेला। आपण जर पाहिलं त्याच्यात कृषी, उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात या 4 सूत्रांवरती आजचा हा अर्थसंकल्प सादर केला गेला। एकूण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणासाठी जवळपास 4,51,000 कोटीची तरतूद करण्यात आली। ग्रामविकास हा अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्यासाठी 2,66,000 कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आली। कृषी आणि त्याच्याशी संलग्न अशा सगळ्या विविध कामांसाठी जवळपास 1,71,000 कोटींची तरतूद करण्यात आली। शिक्षणासाठी 1,28,000 कोटींची तरतूद दिसते आहे। आरोग्यासाठी जवळपास 1,00,000 कोटींची तरतूद या ठिकाणी केलेली दिसते आहे। शहरी विकासासाठी जवळपास 96,000 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली आहे। शिवाय सहकार खात्यासाठी NCDCला भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केल्याचं माननीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं। नागरी विमान वाहतूक खात्यासाठी सुद्धा चांगल्या योजना आणि चांगली तरतूद या ठिकाणी केलेली दिसते आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की खरं तर सर्व समावेशक अशा पद्धतीचं हे अंदाजपत्रक आहे, अर्थसंकल्प आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता आमच्या देशातील मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत समाधान देणारी आजची जी घोषणा होती ती म्हणजे आता 12 लाख रुपयाच्या वार्षिक उत्पन्नापर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स आता घेतला जाणार नाही आणि 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आता आमचं करमुक्त होईल। हा देशातील सर्वसामान्य माणसाच्या देशाप्रतीच्या योगदानाचा केलेला सन्मान आहे असं मी म्हणेन। आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा आजचा हा निर्णय हा मध्यमवर्गीयांसाठीचा आहे आणि त्याचं स्वागत देशातच सर्वत्र देशातून केलं जातं आहे। आज आपण पाहिलं तर कृषी खात्यासाठी PM धनधान्य कृषी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आली, ज्याच्यामध्ये 100 जिल्ह्यांचा समावेश होईल आणि ज्याचा जवळपास 1,70,00,000 शेतकऱ्यांना आता फायदा होईल। डाळीच्या उत्पादनामध्ये सुद्धा आता आत्मनिर्भरतेवरती भर दिला या बजेटमध्ये। जवळपास 6 वर्षाच्या मिशनवरती आता कार्य केलं जाईल आणि त्यामुळे तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, आमच्या या डाळींच्या निश्चितपणे आता उत्पादन आणि त्याच्यामध्ये त्याच्या निर्यातीसाठी सुद्धा निश्चितपणे या योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आपल्याला फायदा झालेला दिसेल। जवळपास 7,70,00,000 शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि किसान क्रेडिट कार्डची मर्यादा सुद्धा आता 3 लाखावरनं 5 लाखापर्यंत वाढवली गेली। मी म्हणालो तसं NCDCच्या माध्यमातून जे देशाच्या सहकाराला एक आर्थिक ताकद देतं, या NCDCला सुद्धा आता भरीव तरतूद केल्याचं आज माननीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं। त्यामुळे NCDCच्या माध्यमातून देशातील सहकाराला एक मोठी ताकद पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मिळेल। स्टार्टअपला चालना देण्यासाठी 10,000 कोटी रुपये फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत। सक्षम अंगणवाडीच्या मार्फत पोषण आहारासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाची तरतूद या ठिकाणी केली। त्याच्यामध्ये 8 कोटी बालक, 1 कोटी गरोदर महिला असतील आणि 20 लाख युवतींना आता याचा निश्चितपणे लाभ मिळणार आहे। 50,000 नवीन अटल, आता जर आपण जर पाहिलं जर या सगळ्या याच्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 50,000 संख्येनं अटल टंकिंग योजना ज्या आहेत, टंकिंग योजनेच्या माध्यमातून ज्या लॅब्स उभ्या केल्या जाणार आहेत त्या जवळपास या देशात 50,000 उभ्या केल्या जाणार आहेत। या देशातील सर्व माध्यमिक शाळा ह्या आरोग्य केंद्रांना आता ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहेत। देशात 5 ठिकाणी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या एक्सलन्स ऑफ स्किलिंग
ची सेंटर्स उभी केली जाणार आहेत. 200 कॅन्सरची डे केअर सेंटर्स देशामध्ये उभी केली जाणार आहेत. देशामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सरसाठीचं एक केंद्र उभं केलं जाणार आहे. 68 लाख फेरीवाल्यांसाठी आता PM स्वनिधीतून माध्यमातून योजनेत मदत केली जाणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये देशात एकूण पुढच्या 5 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवरती जवळपास 10 लाख कोटींची तरतूद केलेली आपल्याला या बजेटमध्ये पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील संशोधनासाठी सेंटर फॉर एक्सलन्सच्या स्थापनेची घोषणासुद्धा आज करण्यात आली. आणि म्हणून AI मध्ये आता AI या क्षेत्रामध्ये भारत सर्वाधिक योगदान देणारा देश असेल आणि त्यासाठी सुद्धा आजच्या या अंदाजपत्रकामध्ये जवळपास 500 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून मागच्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर देशामध्ये हजारो खेड्यांमध्ये हजारो करोडो घरांमध्ये आज आपल्याला थेट पाण्याची व्यवस्था या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून करताना दिसली. जवळपास पुढच्या 2028 पर्यंत आता ही योजना तशीच पुढे चालू राहण्यासाठीची सुद्धा तरतूद आजच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केलेली दिसते. उडान योजना ही खरं तर देशातील मध्यमवर्गीयांसाठीची अत्यंत उपयुक्त योजना, ज्या माध्यमातून मध्यमवर्गीय देशांतर्गत किंवा त्या ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अंतर्गत आज प्रवास करू शकतात. आणि जवळपास 1.5 कोटी जनता आत्तापर्यंत उडानच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून त्याच्याशी जोडली गेलीत. पण आता पुढच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 4 कोटी लोक ही उडान योजनेच्या माध्यमातून जोडली जातील. अशी 120 ठिकाणं नवीन ही या पुढच्या काळामध्ये आता निर्माण केली जातील आणि त्यामुळे देशात उडानच्या माध्यमातून जवळपास 4 कोटी अधिकची लोक ही या ठिकाणी जोडली जातील. इन्शुरन्समध्ये सुद्धा आता FDAला परवानगी देण्यात आली. आता 100% FDA सुद्धा इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये आता काम करू शकते. 36 वेगवेगळी लाईफ सेव्हिंग जी औषधं आहेत आता त्या औषधांवरच्या कस्टम ड्युटीसुद्धा पूर्णपणे 100% आता माफ करण्यात आली, जी खरं तर औषधं इतकी महत्त्वाची आहेत की एखाद्या माणसाला इमर्जन्सीमध्ये त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी म्हणून उपयोगाला येतील. अशी जवळपास 36 वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आता पूर्णपणे ड्युटी फ्री करण्यात आली. यानंतर मेडिकलच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर देशात मागच्या 10 वर्षात मोठी क्रांती झाली. जवळपास 1 लाख सीट्स आता MBBSच्या या देशातल्या वैद्यकीय शिक्षणासाठीच्या उपलब्ध आहेत. पुढच्या 5 वर्षाच्या काळात अधिकच्या जवळपास 75,000 नवीन वैद्यकीय शिक्षणाच्या सीट्स आता अवेलेबल केल्या जातील, यासाठीची सुद्धा आज घोषणा करण्यात आली. विशेष खरं तर हा सगळा विचार करताना एकूण या देशाच्या सर्वांगीण आणि समतोल विकासाचा विचार या ठिकाणी केलेला दिसतोय. महाराष्ट्रासाठीचा सविस्तर आता माहिती आपल्याला काही वेळामध्ये निश्चितपणे मिळेल, कारण त्याच्या डिटेल्स अजून जे काही ॲनेक्सर्स आहेत ते अजून आपल्याकडे त्याच्यामध्ये पाहावं लागेल, उपलब्ध नाही, ते काही वेळात मिळतील. तरीसुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये जी काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सुद्धा मागाशी सांगितलं की महाराष्ट्रासाठी सुद्धा जवळपास ग्रामीण दळणवळणाच्या सुविधांसाठी 683 कोटी रुपये या ठिकाणी दिसत आहेत. शेती उद्योग व्यवसायाला 100 कोटी रुपयांची तरतूद केलेली दिसते. इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1000 कोटीची तरतूद केलेली दिसते आणि सिंचनासाठी जवळपास 186 कोटीची तरतूद केलेली दिसते. अशी जवळपास जर आपण पाहिलं तर ही प्राथमिक माहिती आहे. थोडं ॲनेक्सर आपण जर पाहिल्यानंतर त्याची माहिती सविस्तर आपल्याला मिळेल आणि मग निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रासाठीचं काय काय केलं आहे ही सुद्धा माहिती मिळेल. अटल जी काय आहे टिकरिंगची लॉन्च, म्हणजे मगाशी मी उल्लेख केला की जी काय लॅब्स आहेत त्याच्यावर 50,000 अटल टिकरिंग लॅब या ठिकाणी देशामध्ये आता होत आहेत, या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून मी असंच म्हणेल की शेती उद्योग शिक्षण या सगळ्या क्षेत्रावरती विशेष लक्ष सरकारनं केंद्रित केलं आहे आणि देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आज माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला. आणि म्हणून मोदीजी जे म्हणतात की जे सबका साथ सबका विश्वास, सबका विश्वास, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, या त्यांच्या ज्या परिकल्पनेवरती आधारित आजचा अर्थसंकल्प हा अनुरूप म्हणावा लागेल. प्रत्येक क्षेत्राला याच्यामध्ये न्याय दिलेला दिसतोय. अशा पद्धतीनं मला असं वाटतं की देशभरामध्ये अशा सकारात्मक दृष्टीनं आणि 2047च्या विकसित भारताच्या संकल्पनेला एक चालना देणारा आणि एक मला असं वाटतं की त्याला एक त्याचा पाया मजबूत करणारा आजचा अर्थसंकल्प आहे. देशभरामध्ये त्याचं स्वागत होत आहे.
एक प्रश्न असा आहे की उडान योजना तुमच्या खात्याशी संबंधित आहे की 180 का 128 ठिकाणी नवीन अजून डेस्टिनेशन 120 ठिकाणी. तर महाराष्ट्रात त्यामध्ये जास्तीत जास्त यावे यासाठी तुम्ही निश्चितपणे मी मागाशी म्हणालो तसं सहकार खातं आणि नागरी विमान वाहतूक खातं या दोन्हीमध्ये मी काम करतो. त्यामुळे निश्चितपणे हे देशाचा अर्थसंकल्प आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रासाठी सुद्धा NCDCच्या माध्यमातून सहकारात आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास 8,500 कोटी रुपयाची मदत महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना झाली आहे. आताही NCDCला एक भरीव तरतूद या ठिकाणी माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. त्यामुळे त्याच्यातनं महाराष्ट्रातलं सहकार असेल किंवा विमान नागरी वाहतूक खात्याच्या माध्यमातून उडानच्या योजनेत 120 नवीन केंद्र जी केली जाणार आहेत, ठिकाणं जी जोडली जातील, 4 कोटी जवळपास लोक पुढच्या काळामध्ये 10 वर्षात या उडान योजनेच्या माध्यमातून प्रवास करतील. महाराष्ट्रासाठीचे निश्चितपणे काही नवे रूट याच्यात निर्माण केले जातील. विरोधक म्हणतायत लोकांना मूर्ख बनवण्याचा हा अर्थसंकल्प आहे, टीका केली जाते. शेवटी ती त्यांची भूमिका मांडतायत. मला असं वाटतं की जनता काय म्हणते याला महत्त्व आहे. त्यामुळे या देशातील जनता निश्चितपणे आज समाधान व्यक्त करते. 12 लाख रुपयापर्यंत आता खरं तर कुठलाही टॅक्स घेतला जाणार नाही. करमुक्त रक्कम ही या प्रत्येक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं आता करमुक्त झाली आहे. याच्या इतका मोठा दिलासा कुठला आहे? मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला दिसलेला, त्याला झालेला आनंद, त्याला झालेलं समाधान कदाचित मला असं वाटतं आमच्या विरोधकांनी ते पाहिलं नाही. त्यांनी ते पाहिलं तरी त्यांना निश्चितपणे कळेल की मोदीजी जे म्हणतात की खऱ्या अर्थानं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास याच मला असं वाटतं संकल्पनेवरती आधारित हा अर्थसंकल्प आहे. मी तुम्हाला म्हटलं की नाही, असं होत नाही. शेवटी बघा, आता मगाशी मी उल्लेख केला की देशातल्या 100 जिल्ह्यासाठी आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजनेचा या ठिकाणी उल्लेख झाला. त्यातसुद्धा महाराष्ट्रातले जिल्हे येणार आहेत. आज महाराष्ट्रासाठी काय केले याची प्राथमिक माहिती मी दिली. पण ज्या वेळेला ॲनेक्शर आपण सगळं सविस्तर पाहू त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे कळेल. त्यामुळे कोणालाही काही बोलायला वाव राहणार नाही. महाराष्ट्रासाठीची भरीव तरतूद ही निश्चितपणे या बजेटमध्ये आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.